गावातील साध्या महिलांच्या हातात आता फक्त बचत गटाची वही नाही तर लाखो रुपयांच्या व्यवसायाची ताकद येणार आहे। महिलांच्या समीकरणासाठी सरकारचा मोठा प्लॅन। उमेद अभियान आता महिलांसाठी नव्या संधीचं व्यासपीठ ठरणार असल्याचं मोठं विधान पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे। नेमकं काय आहे हे उमेद अभियान, महिलांना नेमका काय फायदा होणार आणि उमेद मॉल म्हणजे काय, पाहूया सविस्तर। शिर्डी येथे आयोजित विशेष कार्यक्रमात महिला बचत गटांना अनुदान वाटप आणि विविध साहित्य वितरण करण्यात आले। यावेळी बोलताना पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की ग्रामीण आणि शहरी भागातील महिला आता फक्त घरापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत तर स्वतःच्या हिमतीवर यशस्वी उद्योजक बनत आहेत। त्यांनी स्पष्ट केलं की बचत गटांच्या चळवळीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत महिलांचा सहभाग सातत्याने वाढत आहे आणि उमेद अभियान महिलांसाठी मोठं व्यासपीठ ठरणार आहे। राज्य सरकारने बचत गटांसाठी तब्बल 48,000 कोटी रुपयांचं कर्ज वाटप केल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली। विशेष म्हणजे उमेद अभियानाच्या माध्यमातून बचत गटांची जवळपास 1,000 उत्पादने ऑनलाईन बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आली आहेत। यासोबतच आता जिल्हा स्तरावर उमेद मॉल उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला असून राज्यस्तरीय पहिला उमेद मॉल श्रीरामपूर येथे उभारण्यात येणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली। लखपती दीदी निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं सांगताना महिलांना कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं। कार्यक्रमाला महिला बचत गटाच्या सदस्यांसह अनेक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकेकाळी फक्त बचतीपुरत्या मर्यादित असलेल्या महिला आता व्यवसाय, मार्केटिंग आणि ऑनलाईन विक्रीच्या जगात पाऊल ठेवत आहेत। उमेद अभियान खरंच महिलांच्या आयुष्याला नवी दिशा देणार का? ग्रामीण महिला आर्थिक स्वावलंबनाकडे नेणार हे सर्वात मोठं पाऊल ठरणार का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे। तुमच्या मते उमेद अभियान महिलांसाठी गेम चेंजर ठरणार का? महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अशा योजनांची गरज आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच निर्भीड, वेगवान आणि जनतेच्या प्रश्नांच्या बातम्यांसाठी निर्भीड जनता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। तसेच फॉलो करायला विसरू नका। निर्भीड जनता न्यूज, सत्याची निर्भीड जाणीव।